डॉकर इंजिन आहे आणि ऑपरेटिंग सिस्टम नुसार तुम्हाला इन्स्टॉलेशन मिळून जाईल. इथे ऑपरेटिंग सिस्टम्स नुसार इन्स्टॉलेशन मिळून जाईल. तर आपण काय करतोय, उबंतूवर काम करतोय, तर उबंतू आपण यूज करू. प्रोसेस दिलेली आहे. ओके, तर पुराणा काही वर्जन असेल अनइन्स्टॉल करून ओल्ड अनइन्स्टॉल करून न्यू टाका. बट आपल्याला डायरेक्टली न्यू इन्स्टॉलेशन करायचं आहे. सो दिस इज नथिंग बट अ प्रोसेस. ओके, सो हिअर ssh-i id_rsa ubuntu @ IP address, enter, yes. So we are in our Ubuntu machine. I am going with root and these are the steps. So I think sudo apt get update हे already available असणार. Then दुसरी टर्म सर्टिफिकेशन. काय करायचं, ह्या पूर्ण टर्म्स एकदम कॉपी करायच्या. ते वन बाय वन तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर करून घ्या. इथे काय काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. की रिंग एक काय होतं, सर्टिफिकेट अँड देन त्यानंतर सर्टिफिकेट परमिशन्स, देन त्यानंतर रिपॉझिटरी सेटअप, त्याची जीपीजी की इथे जातीये, त्याला परमिशन दिले जात आहे. ओके, देन रिपॉझिटरी काही एन्व्हायरमेंट सेटअप होत आहेत आणि फायनली ही एक जे कमांड आहे ही कमांड यूज करून आपलं इन्स्टॉलेशन होईल. तर रिपॉझिटरी सेटअप करण्यासाठी या टर्म्स आहेत. क्लिअर, डॉकर रिपॉझिटरी इन्स्टॉल युझिंग apt रिपॉझिटरी. सी रिपॉझिटरी आपल्याला आधी सेटअप करावी लागते. देन त्यानंतर एक सिंगल कमांड अँड देन इन्स्टॉलेशन डन. तर रिपॉझिटरी सेटअप तुम्ही असं पण करू शकता, सिम्पली याला कॉपी आणि मी इथे काय करणार nano docker .sh एक शेल स्क्रिप्ट बनवतोय. ओके, आणि यामध्ये मी सिंपल काय करणार, पूर्ण पेस्ट करणार. ओके, देन त्यानंतर मला आणखी एक कमांड टाकायची आहे. ही कमांड आधी समजून घ्या की आता यामध्ये कमांड मध्ये काय काय अवेलेबल, इन्स्टॉलेशन काय काय होत आहे. तर डॉकर सर्वात आधी बघा, डॉकरचे 2 व्हर्जन असणार. डॉकरचे 2 व्हर्जन, एक एंटरप्राइज आणि एक कम्युनिटी एडिशन. एंटरप्राइज अँड कम्युनिटी एडिशन. सो इथे आपला जो यूज करणार आपण कम्युनिटी एडिशन, जो की फ्री आणि ओपन सोर्स आहे व्यवस्थित. बट एंटरप्राइज लेवलवर जाणार तुम्ही तर एंटरप्राइज लेवलमध्ये तुम्हाला सपोर्ट मिळतो एक्स्ट्राचा. ठीक आहे, डॉकर कंपनीकडनं जे काही आहे त्याच्या सपोर्ट टीमकडनं. जर तुम्हाला काही मेजर इश्यूज वगैरे येत आहे आणि काही आणखी एक्स्ट्रा फीचर्स पाहिजे असेल तर एंटरप्राइज एडिशन घेऊ शकतो, जे की नॉर्मली ऑर्गनायझेशन मध्ये यूज केला जातो. बट आता वी आर गोइंग विथ सीई मीन्स व्हॉट, कम्युनिटी एडिशन. ओके, सो हा डॉकर कम्युनिटी एडिशन इन्स्टॉल होईल. देन डॉकर सीई CLI काय यूज होणार आहे, सीई CLI मीन्स आपल्याला डॉकर कमांड यूज करायचे. काय करायचं आहे, डॉकर कमांड यूज करायचे. देन container.io, तर ह्या असतात तुमच्या डिपेंडन्सीज रिझॉल्व्ह करण्यासाठी. हे काय कशासाठी आहे, डिपेंडन्सीज रिझॉल्व्ह करण्यासाठी. कुणी काय करतात, डॉकर इन्स्टॉल न करता डायरेक्ट कंटेनर डी यूज करतात. तर कंटेनर डी इज नथिंग बट अ रिप्लेसमेंट ऑफ व्हॉट, डॉकर. म्हणजे जसं तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट असेल तुमच्या कंपनी जर ते चालू असेल तर तुम्ही कंटेनर डी पण यूज करू शकता. ठीक आहे, बट डॉकर सुद्धा त्याचाच यूज करतो डिपेंडन्सी रिझोल्युशन साठी. क्लिअर, हा. देन आणखी एक पॅकेज होत आहे डॉकर बिल्ड. कोणतं आहे, डॉकर बिल्ड. आता हा कशासाठी यूज होणार ते आपण नंतर न बघू. ओके, फक्त लक्षात ठेवा डॉकर बिल्ड अवेलेबल आहे. देन त्यानंतर आणखी एक आहे काय, कंपोज. हा पॅकेज सुद्धा यूज होईल. आता बिल्ड एक कशासाठी आहे, सिंपल एक नॉर्मल इन्फॉर्मेशन. तुम्ही AMI मशीन, AMI इमेज बघितली EC2 मध्ये, EC2 मध्ये AMI मशीन, AMI क्रिएट करता ना एका इन्स्टन्सचा. तर इथेच आपल्याला काय करावं लागेल, इथे आपल्याला जो कंटेनर आहे त्याची इमेज
क्रिएट करायचं. तर इमेज क्रिएट करण्यासाठी बिल्ड एक्स आणि ऍट अ टाइम मल्टिपल कंटेनर रन करण्यासाठी कंपोज. ठीक आहे. तर हा या कमांडचा आणि या कमांड मधल्या काय वेगवेगळे प्लगइन्स म्हणा, पॅकेजेस ऍक्च्युली. सो सिंपल मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतोय विथ -y. दॅट्स इट. माझी एक फाईल बनलेली आहे. मी या फाईलला एक्झिक्यूट करणार, माझं डॉकर पूर्ण इन्स्टॉलेशन होऊन जाईल. सो मी सिंपल आता याला सेव्ह करतोय. देन याला मी काय करेल, आता ह्या फाईलला एक्झिक्यूट करायचं असेल मला, तर मी काय करणार, या फाईलला एकतर एक्झिक्युटेबल देणार. या फाईलला बघा एक्झिक्युशनची परमिशन आहे का, docker.sh एक्झिक्युशनची परमिशन आहे, एक्स आहे का, नाही आहे. आता ही परमिशन वाला कन्सेप्ट तुमचा लिनक्स वाला, म्हणून तुम्हाला लिनक्स आवश्यक आहे डोक्यात. ठीक आहे. एक तर याला आपण एक्झिक्युशनची परमिशन देऊ, अदरवाइज सिंपल एक कमांड यूज करू, बॅश docker.sh. तर हा वर्क करायला सुरुवात करतो. तर एक शेल स्क्रिप्ट वाली फाईल एक्झिक्यूट कशी होणार ते समजलं. आता इथे ज्या काही स्टेप्स आहेत त्या सगळ्या वन बाय वन परफॉर्म होतील आणि लास्ट मध्ये आपला काय होईल, डॉकरचे पूर्ण पॅकेजेस इन्स्टॉल होईल. परफेक्ट. इन्स्टॉलेशन सक्सेस. डॉकर -version. सी डॉकर 29.5.3 अवेलेबल आहे. तो डॉकर इन्स्टॉलेशन झालाय. सिस्टम ctl स्टेटस डॉकर चेक करून घ्या एकदा. ऍक्टिव्ह दिसतोय. जर इफ इन केस ऍक्टिव्ह नाही दिसतंय तर तुम्ही काय करणार, रन करणार, स्टार्ट करणार. ठीक आहे. प्रोसेस आहे, ऑलरेडी कमांड दिलेल्या आहेत. बट इफ इन केस तुम्हाला स्टार्ट दिसणार नाही ते कळलं. हा, ऑटोमॅटिक स्टार्ट होईल. येस, तो इनबिल्ड आहे ना त्याचं. स्टार्ट HTTPD सर्व्हिस जो इन्स्टॉल करतो तेव्हा ती स्टार्ट होते. नाही झाली तर आपण त्याला स्टार्ट करतो. अपाचे 2 नाही झालं तर स्टार्ट करतो. सर्व्हिस आधी चेक करायची स्टार्ट आहे की नाही. हा, बट तुम्हाला इनेबल करून ठेवायचं आहे तर इनेबल आपण करून ठेवू शकतो. काय करणार, याला स्टेटसच्या जागेवर सिस्टम ctl इनेबल आणि स्टार्ट, तुम्हाला त्याचा डिफरन्स माहिती आहे असं मी समजतो. ओके. नाव आता पूर्ण कम्पेअर करत चालायचं कशासोबत, EC2 मशीन सोबत, EC2 इन्स्टन्स सोबत कम्पेअर करत चालायचं. मला सांगा, EC2 इन्स्टन्स क्रिएट करता तुम्ही, त्याच्यासाठी काय रिक्वायर्ड असते, बेस इमेज. बरोबर ना. बेस इमेज ऑपरेटिंग सिस्टम आवश्यक असते. बरोबर आहे. हा, तर इथे आता ऍक्च्युली तुम्हाला डॉकर इमेजची गरज पडते. तिथे काय असते, AMI इमेज EC2 इन्स्टन्स मध्ये. त्याच्यावरून काय होईल, एक इन्स्टन्स क्रिएट होईल, एक व्हर्च्युअल मशीन. तर इथे कंटेनर क्रिएट होण्यासाठी काय पाहिजे, डॉकर इमेज. कळलं का, कन्सेप्ट समजला का. ऑनलाईन मध्ये कन्सेप्ट समजला का. येस सर. हा, तर EC2 मध्ये AMI बघितली, इथे काय बघायचं आहे, डॉकर इमेज बघायची. ठीक आहे. तर आता ती इमेज आपल्याकडे आहे का, इथे बघायचं असेल इमेजेस अवेलेबल आहे का, तर सिंपल कमांड यूज करू आपण, डॉकर इमेजेस. काय यूज करणार, डॉकर इमेजेस. आहे का एखादी इमेज, दिसते का नाव, नाही. तर एखादी इमेज जर आपल्याला घ्यायची असेल, आता ऍक्च्युली हे माहिती करायला लागेल की डॉकर इमेजेस असतात कुठे. बरोबर आहे का, है ना शुभम, बरोबर आहे. आता डॉकर इमेजेस AMI AWS तिथेच असतात. बट इथे डॉकर इमेजेस साठी सेपरेट प्लॅटफॉर्म आहे, डॉकर हब. कोणता आहे, डॉकर हब. तुम्हाला गिटहब माहिती आहे, गिटहब मध्ये सोर्स कोड असतो. असाच डॉकर हब आहे ज्यामध्ये डॉकर इमेजेस असणार. इथे पण तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे.
आय थिंक माझं अकाउंट आहे. साइन इन. येस, आय एम ऑलरेडी हॅव्हिंग माय अकाउंट. कंटिन्यू. बरं, पासवर्ड सेव्ह आहे. नाही तर मला पासवर्ड काही आयडिया नाही आहे काय होतं ते. हां, आता हे टर्म्स जाऊ द्या. बट इथे बघा भरपूर सारे इमेजेस. जसं तर तुम्हाला काही सर्च करायचं असेल, सिम्पल HTTPD सर्च करायचं आहे तर HTTPD सर्च करा आणि डॉकरने क्रिएट केलेल्या इमेजेस तुम्हाला मिळतील. ओके, अशा भरपूर सारे येईल इमेजेस. एकच असेल असं नाही आहे. बघा, ह्या जे काही आहे ह्या सगळ्या इमेजेस आहेत. कोणत्या इमेजेस आहे? डॉकर इमेजेस आहे. कळलं का? डॉकर इमेजेस. तर जसं आपलं गिटहब आहे तसंच काय डॉकर हब आहे. बट डॉकर हब मध्ये आपण इमेजेस ठेवतोय. कळलं का? AWS मध्ये AMI तिथेच असते. आता HTTPD ची इमेज आहे, हे ऑफिशियल इमेज आहे. डॉकर ऑफिशियल इमेज. अशा भरपूर सारे दिसले असते तुम्हाला. फक्त HTTPD जर सर्च करतोय मी एंटर तर मल्टिपल HTTPD मल्टिपल HTTPD चे इमेजेस येतील तुम्हाला. एखादी अप्लिकेशन रनिंग असेल, जसं इथे बघा मॅनेज IQ HTTPD मध्ये आहे. देन CentOS HTTPD आहे. डॉकर मल्टिपल टर्म्स आहेत. जसं AMI असेल उबंतू विथ काय असतं त्यामध्ये MariaDB, उबंतू विथ MariaDB, उबंतू विथ स्क्वेल, अशा काही इमेजेस बघतो ना आपण AWS मध्ये, बघतो की नाही. इकडे आल्यानंतर जर आपण AMI मध्ये आलो तर इथे ज्या इमेजेस चालू असतात इथल्या इथेच असतात, वेगवेगळे नाव. क्रिएट कॅटलॉग बघायला लागेल. हे बघा, हे सगळे दिसत आहेत इमेजेस. तर ह्याच इमेजेस म्हणजे इकडे काय आपल्याकडे आता डॉकर साठी डॉकर इमेजेस आहेत. समजलं? कळलं का? हा, ठीक आहे. सो तेच आपण कम्पेअर करतोय आणि तेच आता आपण काय करणार, डॉकर इमेजेसला यूज करणार. आता इमेज तिकडून घ्यायची आहे आपल्याला, त्याशिवाय तर आपलं एक कंटेनर रन होणार नाही. तर डॉकर पुल काय यूज करणार. पुल कमांड काय करते तुम्हाला माहिती आहे, बघितली ना आपण. डॉकर पुल HTTPD आणि व्हर्जनचं नाव लेटेस्ट और जो काही व्हर्जन असेल इकडे. आता HTTPD ऑफिशियल डॉक्युमेंट, इकडे क्लिक करतोय मी. अपाचे HTTPD सर्व्हर मीन्स अपाचे 2 असणार तो. तर इथे हे सगळे व्हर्जन्स अवेलेबल असणार. इथे पावर्ड बाय कुठे गेलं त्याचे व्हर्जन्स, टॅग्स मध्ये असणार. टॅग्स काय असणार, टॅग्स. तर इथे आतापर्यंत HTTPD चे जे काही व्हर्जन्स बनलेले आहेत या इमेजचे ते सगळे व्हर्जन्स दिसणार तुम्हाला. इथे बघा असा ओव्हर मध्ये कॉपी येते. लेटेस्ट मध्ये हे इथे दिसतंय आणि इकडे ट्रिक्सिक म्हणून काहीतरी आहे. देन इकडे हा एक छोटा 2.1 2.4.68 दिसतात ते व्हर्जन्स. तर आपण काय करणार, सिंपल लेटेस्ट व्हर्जन सोबत जाणार. जर मी इथे काहीच लिहित नाहीये म्हणजे तो ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट काय करणार, लेटेस्ट कन्सिडर करणार. मी सिंपल डॉकर पुल करतोय. आता हा कुठे गेलाय, डॉकर हब वर गेलाय आणि तिकडून कोणती इमेज घेऊन आलाय, HTTPD इमेज घेऊन आलेला आहे. सिमिलरली तुम्ही अपाचे 2 करू शकता. अपाचे 2 एनिथिंग, कुठलीही इमेज आपण घेऊ शकतो. काय म्हणतोय, युजिंग डिफॉल्ट टॅग लेटेस्ट repository does not exist or may require docker login. अच्छा,
तर अपाचे 2 च्या ऐवजी त्याचं टॅग द्यावं लागेल आपल्याला, कारण त्याला लेटेस्ट टॅग मिळत नाहीये तिथे. सर्च करू आपण, काय असेल अपाचे 2. सी टॅग कोणता चालू आहे, तर हा इकडे कॉपी करायचा आणि इथे घेऊन यायचा, एंटर. बघा सुरू झालं. आता हे चेक करावं लागतं तुम्हाला की वर्जन कोणता चालू आहे डॉकर हब मध्ये. दॅट्स इट. आता बघायचं असेल आपल्याला डॉकर इमेजेस, सॉरी इमेजेस. सो सी आता 2 इमेजेस आपण घेतलेले आहे. आता ही झाली इमेज. किती MB ची आहे बघा. इमेज, इमेज आणि टॅग, इमेज आणि टॅग, त्याचा ID, इमेजचा ID, देन त्यानंतर किती यूज केस आहे, कंटेंट साईज 47 MB. एवढं असते का सांगा. जर आपण नॉर्मल उबंतू मशीन घेतली असेल त्यामध्ये अपाचे 2 असता, AMI इमेजचा साईज एवढा असतो का, नाही राहत, राईट. त्याचा 4GB 1GB 2GB 5GB असं काहीतरी असतं. म्हणजे हे किती लाईट वेटेड आहे बघा. यामध्ये फक्त HTTP रन करण्यासाठी जे डिपेंडन्सी असेल तेवढंच असणार, त्यापेक्षा जास्त असणार नाही. किती छोटा आहे एकदम बघा, एकदम छोटी मशीन आहे. आणि या इमेजला आपण आता काय करणार, रन करणार, कंटेनर मध्ये रन करणार. हे झालं आपलं इमेज. ह्या इमेजला आपण काय करणार, कंटेनर. तर कंटेनर म्हणजेच एक रनेबल एंटिटी ऑफ युअर डॉकर इमेज. रनेबल एंटिटी ऑफ युअर डॉकर इमेज असं पण तुम्हाला बोलता येईल. ओके. डॉकर रन, डॉकर रन काय करणार, रन HTTPD. समजलं, समजलं का. सी डॉकर रन HTTPD. आता त्याने काय केलंय, डॉकर HTTPD ला रन केलेलं आहे. बट आता हा काय केलाय, टर्मिनल ऑक्युपाइड केलेलं आहे. काय केलं आता, टर्मिनल ऑक्युपाइड केलेलं आहे. इथे बघा कोणती सर्व्हिस रन केली त्यांनी, HTTPD-D फोरग्राउंड है ना, कळलं का. तर आता त्याने रन तर केलं आहे, बट कुठे आहे, कंटेनर टर्मिनलवरच दिसतंय. तर असं नाही पाहिजे. तर आपण याला आधी क्लोज करू. ओके, क्लोज झालाय. तर रन करायसाठी बॅकग्राऊंड मध्ये पाठवण्यासाठी -D यूज करणार आपण. काय यूज करणार, -D, एंटर. ठीक आहे. आता -D रन केल्याने काय होईल, तो बॅकग्राऊंड मध्ये टाकणार. आले लक्षात. देन डॉकर. आता हे बघायचं कसं कंटेनर, तर तुम्हाला सांगतोय हे जे काही कंटेनर्स क्रिएट होतात हे ऍज अ प्रोसेस असतात, ऍज अ प्रोसेस रन होतात. ठीक आहे. बॅकग्राऊंड मध्ये होतात ना रन, तर ऍज अ प्रोसेस बॅकग्राऊंड मध्ये रन होतात. तर इथे यांना बघण्यासाठी जे कमांड आहे ते कमांड आहे डॉकर PS. PS कमांड माहिती आहे तुम्हाला कशासाठी यूज होते, कशासाठी होते, होते ना, पक्का का, होते की नाही, पक्का ऑनलाईन मध्ये. तर इथे PS कमांड जर तुम्ही यूज करणार तर तुम्हाला मिळेल रनिंग कंटेनर. तर रनिंग कंटेनर मध्ये इन्फॉर्मेशन बघा काय काय, कोणत्या इमेज वरून चालू आहे, HTTPD, कंटेनरचा ID, देन त्यामध्ये कोणती कमांड रनिंग आहे, HTTPD फोरग्राउंड. सी इथे तुम्हाला दिसलंय. आता हेच एक रिक्वायरमेंट आहे कशासाठी, या HTTPD ला रन करण्यासाठी. या HTTPD ला रन करण्यासाठी काय रिक्वायर्ड आहे, HTTPD फोरग्राउंड ही एक सिंगल कमांड. कळलं का. सिस्टम CTL ने चालू झाली का, ही सिस्टम CTL ने चालू झाली
नाही. कशाने चालू झाली? HTTPD -D फोरग्राऊंड या कमांडने. कळलं? तुम्ही बघा नॉर्मली HTTPD इन्स्टॉल करा एखाद्या उबंतू मशीन मध्ये, सॉरी CentOS किंवा Apache 2 इन्स्टॉल करा आणि त्याचा systemctl स्टेटस बघा. systemctl स्टेटस बघायचं. स्टेटस मध्ये तुम्हाला हे दिसेल की बॅकग्राऊंड मध्ये हे चालू होतं. systemctl काय करतो? ऍक्च्युली याला रन करतो. systemctl काय करतो? ऍक्च्युली याला रन करतो. समजलं? म्हणून HTTPD सुरू होते, स्टार्ट होते. ओके. बट इथे काय आहे? त्या systemctl यूज करून करायचं नाही, तर हा डायरेक्टली कुठे जातो? याला स्टार्ट करतो HTTPD ला रन करण्यासाठी. समजलं कन्सेप्ट? तर इथे systemctl चालणार नाहीच आहे. ओके. सो कंटेनर आलाय आपल्याकडे. आता कोणती कमांड यूज आहे? येस. बट आपण एकदा अजून बघितलं होतं कंटेनर रन करून, जो की फोरग्राऊंड घेतला होता. तर तो कंटेनर कुठे गेला? तो कंटेनर आता बंद पडलेला आहे, तर तो इथे रनिंग मध्ये दिसणार नाही. PS कमांड फक्त रनिंग कंटेनर बघण्यासाठी अवेलेबल असणार. तर बॅकग्राऊंड मधले कसे बघायचे? -A करायचं. सी इथे तुम्हाला आता काय दिसतंय? स्टेटस मध्ये बघा, आता हा अप मध्ये दिसतोय आणि हा काय एक्झिटेड मोड मध्ये. कळलं? कोणत्या पोर्ट नंबरवर रनिंग आहे? 80. नाव क्रंजी हार्मन. हे नाव आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, हे ऑटोमॅटिक आलेले नाव आहे. हायफन नेम दिल्यानंतर हे होऊन जाईल. तर इथे समजलं? एवढ्या टर्म समजल्या? काही कन्फ्युजन, काही डाऊट? डॉकर PS कमांड आहे. PS कमांडने आपण कंटेनर बघतोय. आता या कंटेनर मध्ये आतमध्ये जायचं असेल तर काय करायचं? डॉकर EXEC -I इंटरॅक्टिव्ह टर्मिनल. समजलं? -I इंटरॅक्टिव्ह टर्मिनल हे देणार आणि त्यानंतर आपल्याला फक्त कंटेनरचा ID द्यायचा आहे और नेम. दोन घेऊ शकतो आपण. कंटेनर नेमने तो डिफरन्शिएट होईल, डिवाइड आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो, आणि एक दुसरं काय ID. तर दोन्ही घेऊ शकतो. दोन पैकी एक तुम्हाला घेता येईल. सो लेट्स गो विथ ID. एंटर. अच्छा, आर्ग्युमेंट बॅश. येस. काय दिलं मी? बॅश. बॅश कशासाठी? टर्मिनल ओपन करण्यासाठी कंटेनरच्या आतमध्ये. तर आता मी कुठे आहे? कंटेनरच्या आतमध्ये. ठीक आहे. तर मी इथे बघा LL करून बघतोय. कमांड नॉट फाउंड. VI यूज करतोय. लेट्स कन्सिडर F1 और F1 कमांड नॉट फाउंड. कंटेनरच्या आतमध्ये आहोत आपण. ह्या सगळ्या कमांड चालतायत का? नाही चालतात. चालणार का? नाही चालणार, कारण ह्याचे पॅकेजेस राहत नाही. त्यामुळेच तो लाईट वेट असतो. त्याला फक्त एवढं माहिती आहे आपल्याकडे HTTPD आहे. HTTPD रन करण्यासाठी काय आवश्यक आहे तेवढंच बस, बाकी काही राहणार नाही. क्लिअर झालं? काय राहणार? कसं काम करणार? तर LS करू शकतो. क्लिअर आहे? हा. तर खूपच कमी. आणि याचा आता बघा HTTPD सर्व्हिस आपण रन केली आहे, तर याचा होम पाथ काय आहे? /usr/local/apache 2. आन्सर याचा वेब पेज कुठे असतो? तर याचा वेब पेज असणार कुठे? htdocs मध्ये, index.html. समजलं? एक्झिट करतोय मी आता. काय करतोय? एक्झिट. ह्या कंटेनरची फुल इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर कमांड आपल्याला यूज करावी लागेल. डॉकर इन्स्पेक्ट. काय यूज करावं लागेल? डॉकर इन्स्पेक्ट आणि कंटेनर ID और नेम. कळलं? आता इथे तो कंटेनर ऍक्च्युली
त्याची कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. काय वर्जन आहे, त्याचं नाव काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी रनिंग आहेत, सगळे टर्म्स. बेसिक पाथ काय आहे, सगळे टर्म्स. नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्याचं नाव, पाथ हे रनिंग मध्ये आहे. देन येस स्टेटस दिसतोय, PID, प्रोसेस ॲज अ प्रोसेस चालतोय हा कंटेनर, मी तुम्हाला बोललोय तर याचं काय दिसतंय, PID दिसतीये. कसं चालू आहे, प्रोसेस मध्ये चालू आहे तर PID दिसतीये इथे बघा. ओके. देन ऑल अदर थिंग्स, इमेज ID कोणती चालू आहे, त्याचे पाथ्स काय आहे, डॉकर नाव काय आलं याला, क्रँकी, हार्मन, प्लॅटफॉर्म कोणता आहे, लिनक्स दिसतंय, सगळ्या टर्म्स. नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन, व्हॉल्यूम्स रिलेटेड इन्फॉर्मेशन, बाकी पूर्ण डिटेल्स. क्लिअर? काय कन्फ्युजन इथे? इमेज, CMD, वर्किंग डायरेक्टरी, याच वर्किंग डायरेक्टरी मध्ये गेलो होतो आपण आता. कंटेनरच्या आतमध्ये जसं एंटर केलं तसंच वर्किंग डायरेक्टरी कोणती होती, USR, लोकल अँड अपाचे 2. तर या कंटेनरला एक IP ऍड्रेस येतोय. या कंटेनरला काय येतोय, IP ऍड्रेस, ज्यावरून आपण या कंटेनरला ऍक्सेस करून बघू शकतो. ठीक आहे. EXEC यूज करणार, त्याच्या आतमध्ये जाणार. बट जर आपल्याला याच्यात काय चालू आहे बघायचं असेल तर हे काय करणार, आपण याचा यूज करणार. 172.17.02. सो curl 172.17.0.2. बघा तुमचा इट वर्क चालू आहे. कळलं का? एवढं आलं लक्षात? पक्का? आता याला जर आपल्याला इंटरनेटवरून ऍक्सेस करायचं असेल तर काय करतोय, इकडे येणार, आपल्या मशीनवर आपला IP ऍड्रेस, पब्लिक IP ऍड्रेस, आणि त्याला काय करणार, हिट करणार. बट फक्त एवढ्यानी होणार का? एवढ्यानी होणार नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या कंटेनरला बाहेर एक्सपोज करावं लागणार. सो डॉकर रन -d httpd. ठीक आहे. हे नंतर ना देऊ, -d -नेम. मी एक न्यू कंटेनर क्रिएट करतो, नेम वेब सर्व्हर टाकून देऊ, वेब सर्व्हर हे नाव झालं. ओके. देन -पोर्ट काय देणार आपण, पोर्ट आहेत की नाही, थोडं कन्फ्युजन आहे. -p लिहू फक्त आपण, -p काय लिहिणार, -p 80. कंटेनर पोर्ट नंबर कोणता आहे, कंटेनरचा पोर्ट नंबर कोणता आहे, 80 वर आहे ना चालू. हा, तर हा 80 पोर्ट नंबर कुठे फॉरवर्ड करणार आपण, AWS च्या सिक्युरिटी ग्रुपवर. कोणत्या पोर्ट नंबरवर, 80 पोर्ट नंबरवर फॉरवर्ड करायचा आहे. ठीक आहे. तर पहिला असतो सिक्युरिटी ग्रुपचा पोर्ट नंबर आणि हा दुसरा पोर्ट नंबर असेल 80 कुणाचा, कंटेनरचा. कळलं? जर तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप 80 वर फॉरवर्ड करायचा आहे तर 80 इकडे राहणार. आलं लक्षात? शेवटचं परत सांगा ना एकदा सर. काय शेवटचं परत सांगा ना एकदा, आपण एक्सपोज करतोय ना, एकदा परत सांगा, रिपीट करा ना. एक्सपोज करताना काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा आपण कंटेनर रन करतोय ना त्याच टायमाला आपल्याला त्याला पोर्ट मेन्शन करायचं आहे की कोणत्या पोर्टवर फॉरवर्ड करायचं. समजलं? ठीक आहे. जेव्हा कंटेनर आपण एक्झिक्यूट करतोय, आता हा जो कंटेनर आपण एक्झिक्यूट केला आहे स्टार्टिंगचा डॉकर PS, हा इथे तर हा पोर्ट नंबर फक्त 80 आहे, हा कुठे एक्सपोज झालाय का, नाही. तर डॉकर जेव्हा एखादा नवीन कंटेनर आपण रन करतोय तेव्हा डायरेक्टली त्याला फॉरवर्ड करायचं सिक्युरिटी ग्रुप पोर्ट नंबरवर, आणि तेच करून बघतोय आपण. तर मी नवीन कंटेनर क्रिएट करतोय,
काय करणार, नवीन कंटेनर क्रिएट करतोय डॉकर रन -d कशासाठी, फोरग्राऊंड मध्ये. ठीक आहे. देन मी हायफन नेम यूज करतोय कारण इथे रॅन्डम नेम आलेला आहे, मला हे नाही पाहिजे. सो हायफन नेम आणि वेब सर्व्हर असं नाव देतोय मी. समजलं. -p टू पब्लिश, -p टू पब्लिश आणि पोर्ट नंबर 80 सिक्युरिटी ग्रुपवाला. आणि हा दुसरा काय असेल, कंटेनरचा 80 पोर्ट नंबरवर चालू आहे बघा, दिसतंय. समजलं. ओके. त्यानंतर लास्टमध्ये आपल्या इमेजचं ज्याच्यावरून आपल्याला क्रिएट करायचं. सिंपल तुम्ही करा अपाचे 2. HTTPDचं तर हा रनिंग मध्ये आहे ना. ठीक आहे. मी काय करतो, याला अपाचे लेटेस्ट काय होतं त्याचं नाव, इमेज बघावी लागेल, इमेजचं नाव पूर्ण प्रॉपर द्यावं लागेल तेव्हाच ते प्रॉपर होईल. डॉकर इमेजेस हां ठीक आहे. सो आपली कमांड दिस वन आणि काय दिलेलं आहे, टू हा आयडी यूज केलं चालेल, बट ठीक आहे ना, आपण हे यूज करू ना. अच्छा, इथे ते सुरुवात होते यू ने, उबंतू. ठीक आहे. एंटर. अच्छा, हे रन नाही झालं कारण मी ते हॅश टाकलेलं आहे. एंटर. ठीक आहे. झाली. आता डॉकर PS मध्ये बघा दुसरा कंटेनर पण रन झालाय आपला. आणि ठीक आहे, दुसरा कंटेनर जसा रन झालाय त्याचा इथे आता हा काय दाखवतोय आपल्याला, पोर्ट मध्ये फॉरवर्डेड टू सिक्युरिटी ग्रुप 0000 एनीवेअर :80. ठीक आहे. कोणता पोर्ट नंबर, 80 पोर्ट नंबर. म्हणजे सिक्युरिटी ग्रुप वरून IP ऍड्रेस :80 जेव्हा आपण करणार तेव्हा तो कुठे येणार, कंटेनर कडे येणार, कंटेनरच्या 80 पोर्ट नंबरवर येणार. समजलं का. हे कशाच आहे, सिक्युरिटी ग्रुप मध्ये जो आपण 80 पोर्ट नंबर दिला तो, त्याच्या आधी आपल्याला IP ऍड्रेस द्यायचा आहे आणि त्यानंतर तो कुठे फॉरवर्ड करणार, या कंटेनरवर फॉरवर्ड करणार. समजलं. ठीक आहे. तर आता मी इकडे सिंपल आलं अपाचे 2 आलं लक्षात. ठीक आहे. आणखी एखादा दुसरा सेम अपाचे 2 करत. ठीक आहे. अपाचे 2 न करता HTTPD करतो मी आता. ठीक आहे. बट एक छोटासा चेंज करतो, 80च्या जागेवर मी काय देईल, 80 देतो. 80च्या जागेवर काय देणार, 80. हा कुठला आहे, सिक्युरिटी ग्रुपवाला. आणि मी इथे सिंपल काय करणार, HTTPD. ओके. आणि वेब सर्व्हर सेम नाव राहणार नाही, मी याला वेब सर्व्हर 2 करतो. ठीक आहे. एंटर. अगेन हा रन झाला. बघा आपल्याकडे इमेज एकच आहे, कंटेनर आपण मल्टिपल रन करू शकतो. समजलं ना. IAM इमेज एकच आहे, डॉकर इमेज एकच आहे, बट इन्स्टन्स आपण मल्टिपल क्रिएट करतो. सेम कन्सेप्ट इथे. अगेन PS करा, तर हा पण चेक करा तुम्ही, तिसरा कंटेनर पण रन आहे, पण कोणत्या याच्यावर झालंय, फॉरवर्ड 80 वर. ठीक आहे. स्टार्टिंग जेव्हा कंटेनर रन करताय ना तेव्हाच करायचं, तुम्हाला -p यूज करावं लागेल, लक्षात ठेवायचं आहे. आता याला 80 वर एक्सेस करा. मगाची जो तुम्हाला सांगितलं ना मी एन्व्हायरमेंट, आता हा 80 पोर्ट म्हणजेच एक 80 पोर्ट नंबर आपल्याला आधी अवेलेबल करावं लागेल इथे सिक्युरिटी ग्रुप मध्ये, तेव्हा ते रन होईल. तर इथपर्यंत समजलं का सांगा, करून बघणार एवढा. सो एवढं इनफ आहे आत्ताच्यासाठी, बाकी उद्या बघू. सी इट वर्क्स. आलाय. म्हणजेच आता बघा ऍप्लिकेशन एकच, आपली इन्स्टन्स एकच आहे, पण इन्स्टन्सवर 2 ऍप्लिकेशन रनिंग आहे.
इन्स्टन्सवर काय दोन ऍप्लिकेशन रनिंग आहे, एक आहे अपाचे 2 जो की 80 पोर्ट नंबरवर आणि दुसरा कोणता आहे 8080 वर. क्लिअर झालं का? सी हा अपाचे 2 आणि मी 8080 पोर्ट टाकतोय तर HTTPD. समजला? तर एकच इन्स्टन्स आहे बट दोन ऍप्लिकेशन चालू आहे. सो दिस इज नथिंग बट अ यूज केस ऑफ युअर डॉकर. समजलं का सर्वांना? चला इथेच थांबूया मग.